सिटी आशिया खंडातली मानली जाते, परंतु त्याच सिटीच्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या लोकवस्ती आहेत, उदाहरणार्थ मुंडवा असेल, केशवनगर असेल, मांजरीचा काही भाग असेल, या भागातल्या लोकांना जाणारा जो कनेक्टिव्हिटीचा रस्ता आहे तो अनेक दिवसापासून वंचित राहिलेला आहे. कारण त्या रस्त्यावरती अनेकदा डांबर पडलं, परंतु त्या झाडांची अडचण होती. तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे, त्या झाडांमुळे तो रस्ता खूप पातळ झालेला आहे. यामुळे इथल्या लोकांना त्रास होतो. नक्की ह्या रस्त्याची काय अडचण आहे तुम्हाला? या रस्त्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे गेले कित्येक वर्षापासून हा रस्ता एवढा छोटा आहे, लोकसंख्या एवढी वाढलेली आहे. सगळ्यात विशेष म्हणजे हास्यास्पद बात, या रस्त्याला खेटून तुम्ही दाखवू शकता की वन खात्याची जमीन आहे, पण वन खातं 1 इंच 1 स्क्वेअर फूट जागा ह्या रस्त्यासाठी द्यायला तयार नाही. किती निर्लज्जवानी ही गोष्ट आहे. मला हे अपशब्द वापरायची वेळ एवढ्या वर्ष झालेल्या त्रासाची आहे. या ठिकाणचे त्रस्त नागरिक आहेत, त्यांनी त्यांचा आक्रोश मांडलाय की एवढा त्रास आम्हाला सहन होत असताना वन खातं असेल किंवा प्रशासन असेल डिंब कारभार आहे. दादा, तुमची काय अपेक्षा आहे की याच्यातून काय मार्ग काढला पाहिजे? याच्यातून सरकारने जरा थोडं मदत करायला पाहिजे पब्लिकांना, की बाबा तो रस्ता द्यायला पाहिजे सरकारने थोडा तरी. आता काही नसताना हा शेतकरी समाजसेवा करतोय, झाडं काढायची परवानगी देते, तर ह्याच्यातनं काहीतरी सरकारने उदाहरण. जागा त्या शेतकऱ्याची आहे का? हो, इकडे नानांची जागा आहे, नानांनी अमोल नाना तुपेंनी जागा दिली, ही त्यांची सगळ्यात जास्त जागा त्यांची जाती, आणि सरकारची एवढी मोठी जागा असून ते 1 इंच जागा देऊ शकत नाही. या ठिकाणी तुम्ही अमोल नानांकडे काय मागणी केली? आम्ही केशवनगरचे जे नागरिक आहेत, या नागरिकांनी अमोल नाना तुपे जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, हे सामाजिक काम त्यांचं चांगलं आहे, ते काम त्यांचे सगळे कामं बघून आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केली की जे केशवनगर मुंडव्यातून जे लोक येणार, मांजरीतून लोक येणार आहेत, तर या रेल्वे लाईनच्या गेटच्या इथून हे जाणारे लोक आहेत, आणि ते गेटच्या अलीकडे जे झाड आहे, या झाडामुळे 2 गाड्या क्रॉस होत नाही. 2 गाड्या एकदा गेट सुटलं एकदम सगळ्या लोंढा येतो आणि या ठिकाणी ट्रॉफिक जाम होतं. मग याला मार्ग काय? या मार्गासाठी आम्ही नानांना विनंती केली, अमोल नाना तुपेंना, की तुम्ही तुमच्या जागेतलं हे जे झाड आहे एक काढा तुम्ही, म्हणजे लोकांचा प्रश्न सुटल. ते काढतील का? आता आम्ही त्यांना विनंती केली, आता तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की ते यस म्हटलं, जवळजवळ हा म्हणतील असा आमचा अंदाज आहे. म्हणून आम्ही त्यांना एक विनंती केली की हे झाड काढा. वास्तविक पाहता सरकारी जागा पलीकडे, पण ते काय कोण लक्ष देत नाही. 9 वर्षापासून या ठिकाणी कोणी मालक नव्हता, नगरसेवक नव्हता, त्यामुळे ह्या 9 वर्षापासून अनेक भागाचा रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला नाही. या ठिकाणचे नागरिक सांगतायत की मागील 9 वर्षापासून या रस्त्याची अडचण आहे. तुम्ही त्यांना भेटलात का? त्यांच्याशी बोललात का? आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती केलेली आहे. आमच्या केशवनगर भागाच्या वतीनं आम्ही त्यांना बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा करून विनंती केलेली आहे, आणि आज ती विनंती त्यांनी मान्य केली असं समजून त्यांनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी त्यांची मागणी केली. या संदर्भात जे आपल्याशी बोलत त्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचप्रमाणे अमोल नाना तुपे एक क्रांती शेतकरी संघटनेचं काम करतात, आणि अनेक वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. ग्रामपंचायतीमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. नानांना मध्ये आम्ही सर्वांनी विनंती केली, दोन्ही गावच्या मंडळींनी, की बाबा नाना, ते तुमची हद्द आहे, बरोबर आहे, परंतु या संदर्भातला जर तुमच्या हद्दीतून जर झाडाची अडचण होत असेल आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जात असेल, तर तुम्ही क्रांती शेतकरी संघटनेचं राज्यभरामध्ये काम करता, वेगवेगळी आंदोलनं करता, आणि त्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रश्न मार्गी लावता. तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की या झाडासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या, आणि हा रस्ता तुम्ही झाड काढून तुमच्या हद्दीतला रस्ता जो आहे तुम्ही मोकळा करून द्या. त्या संदर्भातला काय TDR असेल, FSI असेल, किंवा वेगळ्या पद्धतीचा त्यातला मोबदला असेल, तर महापालिकेच्या वतीने आम्ही तुम्हाला 100% मिळून द्यायचा प्रयत्न करू, असं प्रकारचं आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि त्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन अमोल नानांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की बाबा तुम्ही फॉरेस्टच्या जागेच्या संदर्भात ती मागणी पुढे रेटा, त्याचप्रमाणे या झाडा संदर्भातला काय विषय असेल तर नक्कीच मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मार्गी लावेल. आणि त्यामुळे आम्ही असे अपेक्षा व्यक्त करतो की अमोल नाना हे आता पुढे जाऊन सामाजिक क्षेत्रात काम करतात. अनेक चांगली कामं त्यांनी या भागामध्ये केलेली आहेत. त्यामुळे ते या आमच्या केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतील आणि हे झाड काढतील.